आणि आता महत्त्वाची बातमी ती म्हणजे पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी एक महत्त्वाची बैठक होतीये। या बैठकीमध्ये तीनही दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री तसंच सीडीएस अनिल चौहान हजर आहेत। शस्त्रसंधीनंतरच्या घडामोडींवरती या बैठकीमध्ये महत्त्वाची चर्चा होतीये। एकीकडे सांगण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच आहे, त्यानंतर शस्त्रसंधी करण्यात आली, मात्र आता पुन्हा एकदा वरिष्ठ पातळीवरती पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली पुन्हा एकदा बैठका होत आहेत। तीनही दलांचे प्रमुख आहेत, सीडीएस आहेत, संरक्षण मंत्री आहेत या बैठकीला उपस्थित। त्यामुळे या आता बैठकीमध्ये नेमका काय निर्णय होतो किंवा मग कशा पद्धतीने आता भारताची पुढची भूमिका ठरवली जाते याकडे आपलं लक्ष असेलच, संपूर्ण किंबहुना देशवासियांचं लक्ष असेल। कारण आता शस्त्रसंधीनंतर पुन्हा एकदा बैठकांना वेग आलाय। आज पुन्हा एकदा अशीच एक उच्चस्तरीय बैठक सध्या सुरू आहे, त्याबद्दल माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडनं। प्रशांत, आजच्या बैठकीबद्दल काय माहिती? बरोबर, अत्यंत महत्वाची बैठक सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये जर बघितलं आपण तर साधारणतः माहिती मिळते की आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी ही बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये प्रमुख जे अधिकारी उपस्थित आहेत त्यात जर बघितलं आपण तर अतिशय महत्त्वाचं जाणवतंय की केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित आहे, एस जयशंकर उपस्थित आहेत, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे आहेत ते देखील उपस्थित आहेत, अजित डोवाल, त्यानंतर परराष्ट्र सचिव जे आहेत मिस्त्री ते उपस्थित आहेत, तिन्ही सैन्याचे प्रमुख देखील उपस्थित आहेत, त्यानंतर सीडीएस जे आहेत अनिल चौहान ते देखील उपस्थित आहेत आणि बैठकीला रॉ चीफ प्रवीण सिन्हा आणि आयबी चीफ तपन डेका देखील उपस्थित आहेत। पण महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवर की पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी ही बैठक होत आहे आणि या बैठकीच्या माध्यमातून एक प्रकारे जो संदेश द्यायचा आहे, कारण की थोड्याच वेळात आता जर बघितलं आपण तर डीजीएमओची देखील बैठक सुरू होणार आहे। त्या बैठकी दरम्यान ही अत्यंत महत्वाची बैठक सुरू झालेली आहे। बिलकुल, धन्यवाद प्रशांत या माहितीसाठी। डीजीएमओच्या बैठकीआधी एक महत्त्वाची बैठक होतीये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली, अर्थात शस्त्रसंधी नंतर ही एक महत्त्वाची बैठक उच्च स्तरावरती आज देखील सुरू आहे। परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री या बैठकीला उपस्थित आहेत आणि आता या महत्त्वाच्या बैठकीमध्ये नेमकं काय ठरतं त्याच नंतर डीजीएमओच्या बैठकीत सुद्धा दोन्ही देशांकडून चर्चा होणार आहे। मात्र त्याआधी ही एक महत्त्वाची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सध्या मोदींच्या शासकीय निवासस्थानी सुरू आहे। तर या संदर्भात आपण बोलणार आहोत। संरक्षण तज्ञ सूर्यकांत चाफेकर सर सध्या आपल्या सोबत आहेत। स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। शस्त्रसंधी तर झाली, दुसरीकडे आता मोदींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा बैठका सुरू आहेत। तर या बैठका नेमक्या काय किंवा कशासाठी असतील, भारताची पुढची रणनीती नेमकी काय असणार त्या ठरवण्यासाठी असतील। आता मात्र शस्त्रसंधी केल्यानंतर पाकिस्तान संदर्भात भारत काय निर्णय घेईल असा प्रश्न आता समस्त देशवासियांना पडलेला आहे, त्याबद्दल काय सांगाल? जरी हे सीजफायर झालं असलं तरी एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की यापूर्वी जे डेटरन्स होतं ते फक्त न्यूक्लिअर डेटरन्स होतं, म्हणजे अणुबॉम्बचं मुळे जे काही यूजच्यामुळे जे डेटरन्स होतं तेवढंच होतं। पण यावेळी जे आपण केलं आहे त्यात एक नवीन त्याला न्यू नॉर्म असं म्हणता येईल की नवीन गोष्ट डेटरन्स म्हणून उपयोगात येते आहे आणि ती म्हणजे यावेळी आपण म्हटलं आहे की आतंकवाद याचा अर्थ युद्ध पुकारलं असं समजलं जाईल आणि त्यामुळे आता तरी पाकिस्तानवर थोडा फरक पडेल असं मला वाटतं। म्हणजे कारण याआधी आपण अनेक प्रयत्न केले की काय कृती केली की पाकिस्तान अशा ॲक्टिव्हिटी थांबवेल, पण त्याचं उत्तर परमनंट सोल्युशन असं मिळत नव्हतं। पण मला आता असं वाटतं की यावेळी जे डिक्लेअर केलं आहे की यानंतर जर पाकिस्तानने आतंकवाद केला तर ते युद्धाचा पुकार आहे असं समजल्या जाईल। म्हणजेच याचा अर्थ अगदी स्पष्ट आहे, असं त्यांनी केलं तर आपण स्वतंत्र असू कोणतीही कारवाई करायला। बरोबर सर, थोडंसं थांबवते तुम्हाला। आपल्यासोबत निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर असणारच आहेत, मात्र आपण
तोपर्यंत पुढची एक महत्त्वाची बातमी बघूयात, ती म्हणजे भारत पाकिस्तान युद्धविरामानंतर आता नियंत्रण रेषेवरती परिस्थिती सामान्य आहे. पाकिस्ताननं शरणागती पत्करल्यानंतर आता भारत आणि पाकिस्तानमध्ये डीजीएमओ स्तरावरती सुद्धा चर्चा होणार आहे. काल भारतानं पत्रकार परिषदेमध्ये युद्धात पाकिस्तानच्या अनेक सैन्य तळांची कशी दाणादाण उडवली त्याचे पुरावे सादर केले होते. तर नौदलानं सुद्धा आपण कराचीवरती हल्ला करण्याच्या तयारीत होतो असा दावा केला. तर पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला शस्त्रसंधीनंतर खडसावलं देखील. जर पाकिस्तानमधनं एक गोळी जरी सीमापार आली तर इथून थेट तोफगोळेच डागले जातील असं खडसावण्यात आलंय. तर अमेरिकेनं भारत आणि पाक दरम्यान सुरू असलेल्या चर्चेचं स्वागत केलंय. चर्चेनंच हे प्रश्न सुटतील असा दावा अमेरिकेनं केलाय. तर या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी बघूया, ती म्हणजे भारत पाकिस्तान युद्धादरम्यान इस्रोनं एक महत्त्वाची भूमिका बजावली. इस्रोचे 10 उपग्रह 24 तास पाकिस्तानवरती लक्ष ठेवून होते अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली. देशातील नागरिकांच्या सुरक्षिततेची खात्री करण्याच्या धोरणात्मक उद्देशानं किमान 10 उपग्रह 24 तास सतत कार्यरत आहेत असं त्यांनी सांगितलं. आपल्याला आपल्या 7000 किलोमीटरच्या किनारपट्टीचं देखील निरीक्षण करावं लागेल. आपल्याला संपूर्ण उत्तरेकडील भागावरती सतत लक्ष ठेवावं लागतंय आणि उपग्रह आणि ड्रोन तंत्रज्ञानाशिवाय आपण हे साध्य करू शकत नाही असं त्यांनी सांगितलं. तर भारताकडे सुमारे 1 डझन गुप्तचर किंवा पाळत ठेवणारे उपग्रह आहेत. यामध्ये कॉर्टोसॅट आणि रिसॅट मालिका तसंच इमिसॅट आणि मायक्रोसॅट मालिका समाविष्ट आहे. तर हे जे काही उपग्रह आहेत ते सतत भारतावरती लक्ष ठेवतायत. या संदर्भात आपण पुन्हा एकदा बोलूयात. निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर आपल्यासोबत आहेत. सर, सगळ्याच दृष्टीनं म्हणजे आता इस्रोनं सुद्धा भारतीय सैन्याला एक प्रकारे मदत केली. त्यांचे उपग्रह सतत डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवत होते की कुठे काही हालचाली होत आहेत आणि त्याची लगेचच माहिती आपल्याला कळवली जात होती किंवा त्याचे काही आपण सारखे म्हणत होतो की सॅटेलाइट इमेज आली आहे तर ती तिकडून आलेली होती. काय सांगाल त्याबद्दल? हे काम तसं सततच सुरू आहे, परंतु म्हणजे हे सॅटेलाइट काही हे चकमक सुरू झाली आणि मग सोडल्या तशातली गोष्ट नाही. ते तिथे होतेच, परंतु याच्या अशा चकमकीच्या वेळी किंवा जेव्हा असं हे होतं भारत पाकिस्तानचं तेव्हा किंवा कोणाही दुसऱ्या देशाशी, तेव्हा सगळं कॉन्सन्ट्रेशन इकडे करून त्याच्या जास्त इमेजेस मिळवल्या जातात एवढाच आहे. सॅटेलाइट आजकाल एक महत्त्वाचं केंद्रबिंदू आहे असं मला वाटतं. जो इंटेलिजन्स आपल्याला सॅटेलाइटमधून मिळू शकतो जास्त एरियाचा, तो आपल्याला जमिनीवरचे रडार किंवा ह्युमन इंटेलिजन्सने मिळू शकत नाही. परंतु फक्त सॅटेलाइट नी मिळालेलं इंटेलिजन्स हे पुरेसं नसतं कधी कधी. त्यामुळे त्याच्या जोडीला बाकी इंटेलिजन्सची पण जरूर असते आणि ते आहेच. पण सॅटेलाइट इंटेलिजन्समुळे तुम्हाला एक जनरल पोझिशन कळते, एक जे असं जेनरिक पिक्चर असतं एअर पिक्चर किंवा ग्राउंड पिक्चर ते लक्षात येतं आणि मग त्याच्यानंतर बाकी गोष्टींचा वापर करून तुम्हाला अपडेट करता येतं की आता स्थिती काय आहे, मगाशी स्थिती काय होती. त्यामुळे हे सॅटेलाइट नक्कीच फायद्याचे आहेत असं मला वाटतं. बरं, जर आज एक महत्त्वाची घडामोड घडणार आहे ती म्हणजे दोन्ही देशांच्या डीजीएमओची चर्चा होणार आहे. म्हणजे नेमकं काय होणार आहे, अगदी साध्या भाषेत काय सांगाल? जे काही आतापर्यंत चर्चा चालली होती की काही अटी आपण ठेवल्या आहेत का या युद्ध शस्त्रविरामासाठी, त्याचं उत्तर आज आपल्याला मिळेल अशी आशा करूया. कारण डीजीएमओ त्यांच्या डीजीएमओनीच निरोप धाडल्यामुळे आपण ही कृती केली आणि शस्त्र दोन्ही कडून युद्धस्थिती संपवण्यात आली. त्यामुळे काही ज्या अटी भारताने त्यावेळेच्या बोलण्यात ठेवल्या असतील त्या आज उघडपणे बाहेर येतील असं मला वाटतं. आणि विनाशर्त भारताने ऐकलं असेल असं मला वाटत नाही आणि तसं होणे शक्य सुद्धा नाही. कारण आपण अशा स्थितीत होतो की जवळजवळ पाकिस्तानने गुडघे टेकलेच होते आणि त्याही वेळा आपण अगदी मॅग्नेमिटी दाखवून ती
ते मानलं तर आपण अटी ठेवल्याच असतील आणि त्या अटी आतंकवादाच्या अनुषंगानेच असतील असं मला वाटतं. कारण आतंकवाद हा हे जवळजवळ एक पाकिस्ताननी शस्त्रच बनवून ठेवलं होतं. त्यामुळे त्या शस्त्राचा बिमोड करणे हेच या पूर्ण कृतीचं कारण होतं. म्हणजे त्याच्यासाठीच आपण हे कृती सुरू केली. त्यामुळे जर आपण ते आता थांबवलं आहे तर मला नक्की असं वाटतं की आतंकवादाविरुद्ध लढाई आता बोलण्यानी आपण संपवण्याच्या विचारात असल्यामुळे या DGMO मीटिंगला महत्त्व येईल. कारण DGMO जरी बोलत असले तरी ते दोन्ही देशातले उच्च स्तरावर असलेल्या लोकांच्या वतीने ते एकमेकांशी बोलणार आहे. म्हणजे देशाने काय ठरवलं आहे तेच ते एकमेकांना सांगणार आहे. आता त्या अटी काय आहेत आणि पाकिस्तान त्याला कितपत मान देतो आणि त्यांच्याजवळ आता दुसरा उपाय आहे का त्याला मान देण्या वाचून, हे पण लक्षात येईल. पण पाकिस्तानच्या आधीच्या कृती वगैरे पाहिल्याने आपण सध्या तरी याच्यावर जास्त विश्वास ठेवू नये, भाष्य करू नये असं मला वाटतं. पण या मीटिंग नंतर काय नक्की पाकिस्तानचा विचार आहे यापुढे हे ठरेल आणि त्यानुसार मग भारत प्रत्युत्तर देईल किंवा जशी वागणूक त्यांची असेल तशी वागणूक त्यांना देईल असं मला वाटतं. कारण आपण ही कारवाई सुरूच केली होती त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी. 22 एप्रिलला त्यांनी जे केलं त्याचं प्रत्युत्तर म्हणूनच कारवाई होती. मग त्यांनी काही कारवाई केल्यामुळे आपण परत प्रत्युत्तर दिलं. आता शस्त्रांनी हे न करता बोलण्यांनी हीच कृती पुढे सुरू राहील, ही देवाणघेवाण सुरू राहील. आणि प्रमुख मुद्दा मला वाटतं आतंकवादाला संपवणे हाच राहील आणि याच्याच अनुषंगाने सगळी बोलणी होतील. बरं सर, पुन्हा तुमच्याकडे येते त्याआधी एक मोठी बातमी बघूयात. याच संदर्भातली आहे. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची जी काही चांगलीच घाबरगुंडी उडालेली आहे आणि सूत्रांकडनं जी काही माहिती मिळाली आहे त्यानुसार रावळपिंडीतल्या GHQ जवळच्या नूर खान तळाजवळ झालेल्या हल्ल्यादरम्यान पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल आसिम मुनीर हा चक्क बंकरमध्ये लपला होता. मुनीर किमान 2 तासांसाठी बंकरमध्ये लपला होता अशी देखील माहिती मिळते. दरम्यान आता पाकिस्तान लष्कर प्रमुखांचा ऑपरेशनल तळ सुद्धा दुसरीकडे हलवण्याचा सध्या विचार सुरू आहे अशी देखील माहिती मिळते. तर पाकिस्तानवरती ओढावलेली ही नामुष्की. कारण आणखी एक मोठी बातमी, भारत आणि पाकिस्तानचे DGMO आज चर्चा करणार आहेत आणि शस्त्रसंधी संदर्भात दोन्ही देशांचे DGMO आज चर्चा करतायत. तर ती बैठक किंवा ही चर्चा आता सुरू झालेली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या DGMOमध्ये चर्चा सुरू झाल्याची मोठी बातमी. त्या चर्चेच्या आधी एक उच्चस्तरीय बैठक भारतामध्ये झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली तीनही दलांचे प्रमुख, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, NSA यांच्यामध्ये बैठक झाली आणि त्यानंतर आता DGMO दोन्ही देशांचे सध्या चर्चा करतायत. भारत आणि पाकिस्तानच्या DGMOमध्ये चर्चेनं मार्ग काढला जावा अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शस्त्रसंधी संदर्भात दोन्ही देशांचे DGMO आता चर्चा करतायत. या चर्चेला सुरुवात झालेली आहे. शस्त्रसंधी मान्य केली, मात्र जसे तज्ज्ञ सांगतायत त्यानुसार भारतानं बऱ्याच अटी शर्ती ठेवलेल्या असणार आहेत. त्याशिवाय ही शस्त्रसंधी मान्य केलेली नाही. मात्र आता शस्त्रसंधी नंतर पुढे काय या संदर्भात DGMO स्तरावरती चर्चा होते दोन्ही देशांच्या आणि त्यासाठी ही चर्चा सुरू झालेली आहे. मात्र DGMO चर्चेआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी, त्यासोबत परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि तीनही दलांचे प्रमुख आणि NSA यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक झाली आणि या बैठकीनंतर लगेचच दोन्ही DGMOमध्ये चर्चा सुरू झाली आहे. भारत POK संदर्भात सुद्धा चर्चा करणार या DGMO चर्चेमध्ये असं देखील सूत्रांकडनं कळतंय. शांतता प्रस्थापित करण्यासंदर्भात सुद्धा चर्चा होईल अशी माहिती मिळते. त्यामुळे ही चर्चा सध्या सुरू झालेली आहे. आजच्या दिवसातली भारत पाकिस्तान संघर्षासंदर्भातली मोठी घडामोड म्हणावी लागेल. चर्चेनं मार्ग काढण्याचा, तोडगा काढण्याचा प्रयत्न.
आणि दोन्ही डीजीएमओमध्ये चर्चा सुरू झालेली आहे. या संदर्भात आपण सध्या बोलतोय. निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चापेकर आपल्यासोबत सध्या आहेत. सर, ही चर्चा ज्या संदर्भात आपण काही मिनिटांपूर्वी बोललो ती डीजीएमओ स्तरावरती सुरू झालेली आहे. मात्र सूत्रांकडनं असं कळतंय की पीओके संदर्भात सुद्धा या दरम्यान चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याबद्दल काय? शस्त्रसंधी झाल्यावर जशा जशा अटी होत्या, मी म्हटलं जसा आपली मुख्य जे एम होता तो म्हणजे हे सर्व कृती सुरू झाली ती एका गोष्टीसाठी की 22 एप्रिलला आतंकवादी हल्ला झाला आणि त्याच्या प्रत्युत्तर म्हणूनच आपण ही कारवाई सुरू केली. त्यामुळे जसं मी पहिले पण म्हटलं, आतंकवादाला आळा घालणे, नुसता आळाच नाही तर आतंकवाद संपुष्ट करणे हीच एक आपली रिक्वायरमेंट आहे आणि त्याच्यासाठीच हे सगळं चाललेलं आहे. त्यामुळे बैठकीत तो प्रमुख मुद्दा राहील आणि जर हा प्रमुख मुद्दा आहे तर पीओकेमध्ये जास्तीत जास्त आतंकवादी बसलेले आहेत. त्यामुळे पीओकेचा विषय त्यात येईलच असं मला वाटतं. कारण की दुसरी गोष्ट ही आहे की ज्या शस्त्रसंधीनंतर जे बोलणी होणार आहे त्यात आपल्या पंतप्रधानांनी म्हटलेल्या गोष्टीला परत एकदा दुजोरा देण्यात येईल की यानंतर जर पाकिस्तानने आतंकवाद केला, कोणतीही आतंकवादी कृती भारताच्या धर्तीवर केली तर त्याला युद्ध पुकारासारखं समजल्या जाईल आणि मग भारत स्वतंत्र राहील त्याला काय कारवाई करायची ते म्हणून. तर या मुद्द्याला प्रमुख हे धरून, बेसिस धरून मला वाटतं सगळी बोलणी होतील आणि त्याचमुळे आधी पंतप्रधान, तिन्ही प्रमुख तिन्ही दलांचे आणि डिफेन्स मिनिस्टर यांची भेट झाली आणि त्यात हे नक्कीच ठरलं असेल की काय काय अटी, काय काय मुद्दे या आपल्या डीजीएमओनी त्या डीजीएमओ समोर ठेवायचे आणि कशी कारवाई पुढे करायची. बरोबर. शस्त्रसंधी करताना सुद्धा तुम्ही म्हणाला तसं अटी शर्ती ठेवल्याशिवाय शस्त्रसंधी भारतानं मान्य केली नाही. त्यामुळे आता डीजीएमओ लेवलवरती चर्चा होत असताना सुद्धा त्या अटी शर्तींमध्ये आणखी भर पडेल. एक नियमावलीच तयार होईल की जर असं केलं तर असं होईल, तसं केलं तर तसं होईल. या संदर्भात भारत बऱ्याचशा अटी आत्ता देखील ठेवेल. गेला रे आवाज. सर, आवाज पोहोचतोय? चाफेकर सर, आवाज येतोय? हा, आता येतोय. हा, तर आता आपण शस्त्रसंधीच्या वेळी तुम्ही म्हणाला तसं अटी शर्ती ठेवल्याशिवाय काही भारतानं शस्त्रसंधी मान्य केली नाही. त्यामुळे आता डीजीएमओ लेवलवरती चर्चा होत असताना त्या अटी शर्तींमध्ये आणखी भर पडेल का? कारण जर तुम्ही असं केलं तर त्याचा परिणाम असा दिसेल. त्यामुळे अशी एक मोठी नियमावलीच तयार होईल किंवा अटी शर्तींची. नक्कीच. पण जसं मी पहिलेही तुम्हाला सांगितलं, मुख्य मुद्दा आतंकवादाला रोखणे किंवा संपुष्टात आणणे आणि त्याच्या अनुषंगाने जितके काही दुसरे उपाय करावे लागतील त्याची एक दुसरी लिस्ट असेल किंवा यादी असेल की जर आतंकवाद संपवायचा असेल तर याही अटींचा तुम्ही पालन केलं पाहिजे. अशा सगळ्या अटी नक्कीच त्यांच्या पुढे ठेवल्या जातील आणि ह्या मीटिंगमध्ये ज्या काही अटी आहे त्याचा शिक्कामोर्तब करणं म्हणजे ऑफिशियली त्याला डिक्लेरेशन करणं किंवा त्यांनी मानणं, आपण मानणं, म्हणजे त्याला ऑफिशियली एक स्टॅम्प लावणं असं होईल म्हणून या मीटिंग होत आहेत. कारण जेव्हा या गोष्टींबद्दल चर्चा होते त्यावेळी ज्या काही अटी मान्य झाल्या आहेत त्यांच्यावर शिक्कामोर्तब हा व्हावाच लागतो आणि तो ऑफिशियली करावा लागतो. बरोबर. त्यामुळे या बैठकीत चर्चेनंतर हे सुद्धा होणं तितकंच महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बरं, याआधी इतिहासामध्ये असं कधी झालं होतं का की अशी संघर्ष परिस्थिती किंवा युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा होते आणि आता तर ज्यासाठी अमेरिका आग्रही आहे की चर्चेतनं तोडगा काढा? छोटे मोठे जेव्हा चकमकी होतात बॉर्डरवर, म्हणजे पाकिस्तान भारत असो किंवा चीन आणि भारत असो, गलवानच्या वेळी तुम्हाला आठवत असेल अशा
DGMO लेवलवर फ्लॅग मीटिंग बऱ्याच व्हायच्या, त्यांना फ्लॅग मीटिंग असं म्हणतात. त्यामुळे जर छोटं मोठं चकमकी असतील आणि त्या खालच्याच लेवलला संपवायच्या असतील तर ही एक त्यातली पद्धतच आहे. त्यामुळे हे काही नवीन होत आहे अशातली गोष्ट नाही, फक्त यावेळीची गोष्ट थोडी हायर लेवलला आहे. अदरवाईज तिथले लोकल कमांडर्स फ्लॅग मीट करून त्याचं सोल्युशन शोधतात आणि ती चकमक कशी थांबवावी हे ठरतं. यावेळी DGMO लेवलला आहे, एवढाच यात फरक आहे. बिलकुल. सूर्यकांत चाफेकर सर, धन्यवाद खूप न्यूज 18 लोकमतशी या मुद्द्यावरती बोललात त्याबद्दल.